आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। दादर प्लाझा येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झालाय। बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची आता प्राथमिक माहिती समोर येते। या बस अपघातात दुचाकीचं मोठं नुकसान झालंय, सोबतच जीवितहानी सुद्धा होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। प्लाझा येथे झालेल्या अपघातामुळे दादर परिसरात मात्र मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे। ओके, दादरच्या प्लाझा सिनेमागृहासमोर असलेल्या वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यानासमोर आता आपण उभे आहोत आणि सकाळीच एक बेस्टची बस आहे, तिचं नियंत्रण सुटलेलं होतं, ब्रेक फेल झाल्याचा प्राथमिक अंदाज आता पोलीस व्यक्त करत आहेत। मात्र या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातामध्ये आपण पाहू शकतो एक दुचाकी असेल आणि एक टॅक्सी असेल, याला या बेस्टने धडक दिली आणि या धडकेमध्ये कुठेतरी 2 प्रवासी आहेत, त्याच्यामध्ये एक दुचाकी स्वार आणि एक टॅक्सी चालक यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे। तर बेस्टचा चालक आणि वाहक हे दोघे देखील गंभीर जखमी झालेले आहेत। सध्या या 4ही एकंदरीत प्रवासी आहेत, त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र त्याचा मोठा फटका आहे तो मुंबईकरांना आता वाहतूक कोंडीच्या स्वरूपात देखील बसत आहे। दुसरीकडे बेस्टच्या सातत्याने होणारे अपघात यामुळे बेस्ट बसच्या गुणवत्तेवर देखील आता प्रशासन उपस्थित केला जात आहे। त्यामुळे राजेश सह मी चेतन नावरे, मुंबई। प्लाझा येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झालाय, त्यानंतर मात्र मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय, दादरमधली दृश्य आहेत, त्या ठिकाणी भीषण अपघात झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।